आता मग तुम्ही म्हणाल की घटस्फोट का होतात एवढे? आजकाल 1, 2, 3, 4, 4, 5, 5 लग्न करतात एकाच आयुष्यात. तर हे सतयुग किंवा द्वापरयुग नाहीये. ह्याच्यामध्ये कलियुगामध्ये जेव्हा माणूस स्वतःच्या मध्ये राक्षस आणि देव हा दोन्ही जेव्हा समावून घेतोय, तेव्हा कुठेतरी त्याच्या स्वभावाला किंवा त्याच्या मानसिकतेला पैलू पडलेले असतात, चांगले आणि वाईटाचे. इट्स डिपेंड की तुम्ही काय हवी होऊन देताय. मग आता समजा मागच्या जन्मामध्ये तुम्ही 2-3 लोकांशी इंटरॅक्ट झालेला आहात, मग ते तिघा चौघांचंही देणं तुम्ही आहात ना. मग जेव्हा पहिलं लग्न मोडतं, झालंय तो पार्ट त्याचा संपलाय. नाऊ लेट्स गो टू द नेक्स्ट. मग हे जे सर्कल आहे ते सुटे सुटेपर्यंत होतातच 4-5 लग्न. कुठेतरी ते बॉन्डिंग जे आहे ते आपण ठरवलेलं नाहीच आहे. ते तुम्हाला इथे त्या माणसाला मागच्या जन्मीचं तुमचं कर्ज राहिलेलं आहे ते फेडायला म्हणून तुम्ही इथे आलाय. आणि दिस इज माय थॉट. हे पुराणामध्ये दिलेलं नाहीये. पुराणामध्ये फक्त एवढंच सांगितलंय की लग्न हे नातं असं आहे की तुम्ही त्याच्यातनं वॉकआउट नाही करू शकत. पूर्वीच्या काळी व्हायचे का घटस्फोट? एवढे नाही व्हायचे. हे आत्ताची घडी चालली आहे. त्यामुळे जे लिहिलंय त्याच्यावरती आपण इंटरप्रिटेशन करायला गेलो तर हे इंटरप्रिटेशन त्याच्यावर बसू शकतं. ऍक्च्युली आपण इथे आलेलो असतो ते फेडायलाच आलेलो असतो. असं नाहीये की आपल्याला आपल्या आई वडिलांनी जन्म दिला. हेही ठरलेलं आहे की आपल्याला कोणाच्या गर्भामध्ये जायचंय, की आपले आई वडील कोण असणार आहे किंवा आपला भाऊ कोण असणार आहे, इवन दो मुलं कोण असणार आहेत हेही ठरलेलं आहे, हेही लिहिलेलं आहे. इवन म्हणजे समजा मूल असं म्हणतात की आपलं मूल आणि आपण हे मागच्या जन्मी शत्रू होते. आता कित्येक पोरं असे असतात की भयंकर त्रास देतात, की ते बेरेबल नसतं आई वडिलांना, पण का सहन करतात? का तर तो मुलगा आहे माझा. हाच त्रास त्या सोलनी ह्या सोलला मागच्या जन्मी दिलेला असतो, म्हणून ते ह्या वेळेस फेडत असतात. आणि ह्याचंच आपण इंटरलिंक कुठेतरी ह्या गोष्टींना लावू शकतो की बाबा एकमेकांवर प्रेम करतात पण त्यांना लग्न नाही करायचंय, तर कुठेतरी विषय असा येतो की बाबा फॅमिली मॅटर आहे किंवा एक जनरल म्हणजे आजकालच्या घडीला की चल मला तुझ्या बरोबर वेळ घालवायला आवडतोय, मी घालवते, पण मला बंधनात नाही अडकायचं. त्याचं मागे कनेक्शन लावायचं झालं तर कदाचित असं आपण म्हणू शकतो की त्या दोघां